राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र सध्या राज्यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. LPG गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला आहे आणि आपल्यासोबत विधानभवनाचे ज्येष्ठ आमदार, काँग्रेस आमदार भाई जगताप, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाई, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. संपूर्ण राज्याचं अर्थकारणीकडे मांडलं जातं आणि त्यांना मदत निधी असेल ती पुरवली जाते. मात्र सगळ्यामध्ये महत्त्वाचं झालं आहे ते म्हणजे LPG गॅसचा तुटवडा, व्यावसायिक गॅस तुटवडा पाहायला मिळतो. नाही, ह्या बाबतीमध्ये केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यातलं सरकार दोघेही फेल्युअर आहेत. आज 13-14 दिवस झाले आखाती युद्ध म्हणजे भडकलेलं आहे. तुम्ही काय करताय? तुम्हाला हे माहिती आहे ना की आपण पूर्णतः त्यांच्यावर अवलंबून आहोत. गॅस असेल, पेट्रोल असेल. आज पेट्रोलसाठी ज्या लाईन आहेत बघा तुम्ही, 3-3, 4-4 महिने लाईन लागलेल्या आहेत. मग सरकार म्हणून तुम्ही जेव्हा हे युद्ध सुरू झालं, तुमचं काम बनतं ना की याची पूर्णतः काहीतरी तजवीज, काहीतरी व्यवस्था देशाच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने आपण करायला पाहिजे. ती तुम्ही केलेली नाही. आणि आज ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीचं सगळं आम्ही पाहतोय चित्र, हे अतिशय वाईट आणि अतिशय भयानक आहे. नुसतं एवढ्यावरच नाही, हॉटेल बंद झाली, रेस्टॉरंट बंद झाली, मोठी मोठी हॉटेल सुद्धा आता 2-3 दिवसात बंद होतील असं तेच लोक म्हणतात आहेत. त्या हॉटेलबद्दल मी कमी बोलेन. हॉटेलबद्दल कमी बोलेन म्हणजे त्यांचा व्यवसाय हा भाग वेगळा, पण त्याच्यामध्ये काम करणारे लाखो जे तरुण आहेत त्यांचं कुटुंब त्याच्यावर चालतं. आज त्यांच्यावर जी बेरोजगारीची तलवार जी त्यांच्या डोक्यावर आले, सरकार जबाबदार आहे ना. एकीकडे नोकऱ्या देत नाही तुम्ही आणि आहेत त्या नोकऱ्यांचं त्याचं वाटोळं करताय. सर्वसामान्यांचं तुम्ही अंत पाहताय. लाडक्या बहिणीच्या गोष्टी इकडे मोठ्या मोठ्या करता. लाडक्या बहिणीला गॅस कोण देणार? गॅसचे भाव वाढवले, पेट्रोलचे भाव दर वाढलेले आहे. काय करायचं यांनी? आणि हे सगळं तुम्हाला माहीत असताना तुम्ही करताय. म्हणजे हे संकट काय अचानक आलं नाही ना. तुम्हाला जेव्हा माहिती, 13-14 दिवस झाले, म्हणून मी म्हटलं की सरकार आपल्या ह्याच्यामध्ये नशेमध्ये आहे, सत्तेच्या नशेमध्ये आहे, केंद्रातलं नाही राज्यातलं सुद्धा. त्यांना सर्वसामान्याचं काहीही पडलेलं नाही. पण ज्या प्रकारे LPG गॅसचा हा तुटवडा आहे, आतापर्यंत अनेक मुंबई असेल, राज्यभरातले असेल, हॉटेल असतील, व्यावसायिक असतील, बंद झाले, चुली पेटलेले आहेत तिकडे. म्हणून हे तर मी नेमकं बोललो. आता मला असं वाटतं की परत एकदा सगळ्या आम्ही काल आंदोलन केलं, आपल्याला माहिती असेल की परत एकदा आम्हाला सरण आणखीन सरपंच गोळा करायला लागेल का? आम्हाला त्या बाबतीमध्ये लाकडं बिकडं आणून आता चुली चालवायला लागतील का? गावखेड्यात तर सुरू झाल्या. गावखेड्यात तर बऱ्याच ठिकाणी. शहरामध्ये आज आपल्याकडे, आपल्या राज्यामध्ये 52% शहरीकरण झालं. आज शहराची हालत तीच आहे. त्यामुळे जबाबदार फक्त आणि फक्त सरकार आहे, दुसरं कोणी जबाबदार नाही आहे. त्यांनी ह्याची पूर्वता तजवीज करायला हवी होती. त्यांना माहिती आहे की हे भडकेल, हे युद्ध भडकेल. आता देशाचे प्रधानमंत्री थांबवू शकत होते. ते काय विश्वगुरू हे जे सगळे सांगत असतात, काय कसल्या गोष्टी करताय तुम्ही? जगभरामध्ये काय चाललंय आणि आज आपल्या देशाची हालत आणि आपल्या लोकांची, नागरिकांची हालत काय आहे ह्याच्याबद्दल जराही या लोकांना नाही. सत्तेच्या ह्याच्यामध्ये नशेमध्ये केंद्रातलं सरकार, राज्यातलंही सरकार आहे. शेवटचा प्रश्न, आज विधानभवन असेल, मुंबई हायकोर्ट असेल किंवा विविध भाग असेल, मिसाईल आणि बॉम्ब असेल, त्यांनी उडवण्याचा निनावी मेल आल्याचा पाहायला मिळतो. नाही, कसं आहे की हे आकाशातनं नाही आलं ना, कुठून तरी आलेलं आहे ना. त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे आणि तेच काम असतं आपल्या सगळ्या गुप्त संघटनांचं. इंटेलिजन्स का फेल होत आहे? काढांना शोधून. ह्या मुंबईने, या महाराष्ट्राने, या देशाने 26-11 झेललंय, भोगलंय. आमचे नागरिक बेवजा त्याच्यामध्ये नागरिकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला मेल पाठवण्याची हिंमत कोण करतं, निनाव्य का असे ना, तेच तर तुमचं काम आहे, शोधून काढायचं याच्या मागे कोण आहे. परंतु पुरी तरह आपलं हे जे इंटेलिजन्स हे पूर्णतः फेल आहे. कॅमेरा पर्सन अजय सम, वैभव पाटील, मुंबई.